आणि ह्याविषयीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आजचे वक्ते डॉक्टर सुशील देसाई. क्रॉप लाईफ इंडिया या कंपनीमधून आलेले आहेत. ते आहेत प्रॉडक्ट स्टुअर्डशिप मॅनेजर, बायर क्रॉप सायन्स मुंबई. आपण डॉक्टर साहेबांचं स्वागत करूया आणि लवकरच या व्याख्यानाला आरंभ करा अशी मी त्यांना विनंती करते. तर सर्वात आजचा हा जो विषय आहे केमिकल्सचा सुरक्षित व जबाबदार वापर, हा आपणा सर्वांना नक्कीच खूप उपयुक्त असा विषय आहे. आणि या संदर्भात आपल्याला माहिती देतील, काय जबाबदाऱ्या घ्यायच्या हे सांगतील डॉक्टर सुशील देसाई. सुस्वागतम. मी सुशील देसाई, बायर क्रॉप सायन्स मुंबईवरनं आलेलो आहोत. आज आपण कीटनाशकाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराबद्दल काही चर्चासत्र करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण आता या फिल्म्स त्यावर बघितल्या असतीलच. कीटनाशक म्हटल्यानंतर आपण बहुतेक शेतकरी असलात तर त्याची किती उपयोगिता आणि त्याची किती गरज आहे याबद्दल तर तुम्ही जाणकार आहातच. ह्या विषयामध्ये बोलताना आपण 3 विषयाकडे घेणार आहोत. एक तर प्रॉडक्ट स्टुअर्डशिप, दुसरं म्हणजे सेफ आणि रिस्पॉन्सिबल यूज, आणि तिसरं महत्त्वाची म्हणजे ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी. कीटनाशक हाताळताना ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी हा सर्वात महत्त्वाचा आणि एकदम टेक्निकल विषय असल्याकारणाने बहुतेक शेतकरी जे कीटनाशक वापरतात ह्याच्याबद्दल त्यांना बहुतेक जास्त माहिती नसल्यामुळे हा विषय जास्त गंभीर होत चाललेला आहे. तर सर्वात पहिलं मी एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो आमच्या कंपनीबद्दल, बायर क्रॉप सायन्सबद्दल. बायर क्रॉप सायन्स तुम्हाला माहितीच असेल, जगातली एक मोठी विख्यात कंपनी आहे. जवळजवळ 157 देशांमध्ये यांचा काम आहे. भारतामध्ये जवळजवळ 25-30 वर्षापासून आपण कार्यरत आहोत. आणि तुम्ही बहुतेक तुमच्या शेतामध्ये बरीचशी प्रोडक्ट्स आमच्याकडनं वापरली गेली असतील. बायर कंपनीचं मिशन आहे सायन्स फॉर बेटर लाईफ. हे जे तुम्ही उत्पादनं तुमच्या शेतामध्ये शिवारामध्ये वापरत असता, हे सगळं जे उत्पादनं आहेत ती आम्ही इनोव्हेशन्स ह्या विषयाखाली इंट्रोड्यूस करत असतो. ह्याच्या मागे प्रत्येक औषध जे तुम्ही वापरता त्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन असल्याकारणाने प्रत्येक प्रॉडक्ट हे सायन्सवरती आधारित असून प्रत्येक प्रॉडक्ट तुमच्या खाजगी जीवनामध्ये स्वतःची जीवन कसं काय चांगलं करता येईल, म्हणजे आम्ही म्हणतो की इम्प्रूव्हमेंट ऑफ लाईफ आणि स्टेटस ऑफ इकॉनॉमिक्स, ह्याच्याबद्दल जागृत ठेवूनच प्रत्येक प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलं जातं. कंपनीमध्ये बऱ्याच डिपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये क्रॉप प्रोटेक्शन हा महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ह्या क्रॉप प्रोटेक्शन प्रोडक्ट्सचे इंट्रोडक्शन करत असतो. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, फंजिसाइड्स, हर्बिसाइड्स आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स ह्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आम्ही इंट्रोड्यूस करत असतो. सर्वात जास्त म्हणजे आपले शेतकरी जे कीटनाशक वापरतात त्याच्याबद्दल आज आपण इकडे सविस्तर बोलणार आहोत. मिशन आम्ही म्हटल्याप्रमाणे हा ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही हा जो सायन्स फॉर बेटर लाईफ हा जो मिशन स्टेटमेंट आहे, तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये हा त्याच झीलनी आम्ही तेवढाच प्रचार करत असतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये कंपनीने दरवर्षी 2 ते 3 प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि प्रत्येक प्रॉडक्ट जो इंट्रोड्यूस केला हा एकदम ब्लॉकबस्टर राहिला आणि शेतकऱ्याच्या शेतीमध्ये भरपूर त्यांना मदत आणि त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा मदत होत राहिली. काही प्रॉडक्ट्स तुम्ही इकडे बघितलेच असतील, तुम्ही कुठले वापरले पण असतील, शेतकरी वर्ग असतील तर त्यांना ह्या प्रॉडक्टबद्दल माहिती असेलच. तर फंजिसाइड्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि प्लांट ग्रोथ प्रमोटर्स या 4ही कॅटेगरीमध्ये आम्ही बरीचशी प्रगती केलेली आहे. आणि निरनिराळ्या क्रॉप्समध्ये निरनिराळ्या कीटांसाठी आणि डिझीजसाठी नियंत्रण करण्यासाठी हे प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. विषय आपला आहे तुम्ही तुमची स्वतःची सेफ्टी कशी बाळगता ह्याच्यावरती आहे. तर तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट स्टुअर्डशिपबद्दल आपण म्हणतो
तेव्हा कंपनी जेव्हा एखादं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करते त्याच्यामध्ये जवळजवळ 7 टप्पे असतात. जेव्हापासून प्रॉडक्ट इंट्रोड्यूस होतं, जेव्हा त्याची आयडिया क्रिएशन होते, त्यापासून जेव्हा त्या प्रॉडक्टबद्दल माहिती होते, त्यापासून कंपनी आपलं सगळं काम आहे ते शेतकऱ्याच्या शेतावरती शिवाऱ्यात काम करत असते. त्याच्यामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन ह्याच्याबद्दल घेण्यात आलेली जी दक्षता आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरीच सेफ्टी कशी काय बाळगता येईल त्याच्याबद्दल आपण नेहमी काम करत असतो. एकदा प्रॉडक्ट शेतामध्ये गेलं, डीलरच्या दुकानामध्ये आलं की कंपनीचं बहुतेक नियंत्रण त्याच्यावरती तेवढं खास राहत नाही. तर ह्या टप्प्यामध्ये एकदा प्रॉडक्ट पोचलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा प्रकार त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला एखादा प्रॉडक्ट किंवा एखादं टूल जे आहे ते कितपत आणि कसं वापरावं ह्याच्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयावरनं आपण ते इंट्रोड्यूस करत असतो. त्याच्यामध्ये जास्त करून क्रॉप प्रोटेक्शन हा शेतकऱ्याच्या मनात आलेला सर्वात पहिला आणि शेवटचा असा इलाज असतो. त्याला वाटतं की शिवारात काही इश्यू झाले, डिझीज आला किंवा कुठला कीड आली, कुठली त्रास व्हायला लागला आपल्या शेतामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याच्या मनात क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे एखादं कीटनाशक घेऊन यायचं, दुकानात जायचं, बाजारात जायचं, दुकानातनं कीटनाशक घेऊन यायचं आणि ते वापरायचं म्हणजे आपली शेती सावरली. पण हे नसून त्याच्यामध्ये IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणं हे भरपूर गरजेचे असते. त्याच्यामध्ये कल्चरल प्रॅक्टिस, मेकॅनिकल प्रॅक्टिस हे जी वेगवेगळ्या कल्पना असतात त्या आपण त्याच्यामध्ये वावर केला पाहिजे असतो. त्याच्यानंतर होतो की रिस्पॉन्सिबल यूज म्हणजे एखादं प्रॉडक्ट किती वापरावं, कधी वापरावं आणि कुठल्या पेस्टसाठी वापरावं ह्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर एखादं प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्या वापरलेल्या कीटनाशकाच्या डब्याबद्दल, त्याची विल्हेवाट कशी काय करावी आणि कशी सुखरूप ठेवावी ह्याच्याबद्दल आपण माहिती करून घेत असतो. आणि नंतर एखादं राहिलेलं, एकदा जुनं झालेलं प्रॉडक्ट त्याची विल्हेवाट कशी करावी ह्याच्यामध्ये आपण डिस्पोजल ऑफ ऑब्सोलेट स्टॉक ह्याच्याबद्दल माहिती करून घेत असतो. तर ह्या सगळ्या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेटर सेफ्टी. म्हणजे शेतकरी जेव्हा त्याचा एखादा प्रॉडक्ट वापरतो ती ऑपरेटरची सेफ्टी कितपत बाळगली पाहिजे, कशी काय बाळगली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण विषय बोलतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शिवाऱ्यात प्रॉडक्ट वापरल्यानंतर कन्झ्युमर जो ग्राहक आहे त्याला त्याच्या प्रॉडक्ट वापरल्याबद्दल विषबाधा होऊ नये ह्याची घेण्यात येण्याची काळजी जी आहे ती आपण कन्झ्युमर सेफ्टीद्वारे बघत असतो. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्व्हायरमेंट सेफ्टी. ज्याच्यामध्ये पाणी, जमीन आणि वातावरण ह्याची जी सेफ्टी आहे ही बाळगणं भरपूर गरजेचं असतं. आता केमिकल म्हटल्यानंतर, एखादं कीटनाशक म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर आलेली असते एक रिस्क म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की एखादं प्रॉडक्ट एकदम पुष्कळ जेरीला आहे, टॉक्सिक आहे आणि ते वापरताना आपण आपल्या स्वतःला समजा प्रोटेक्ट केलं नाही तर त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते. प्रॉडक्ट एकदम जहरीला आहे, आपण त्याच्याबद्दल एक्सपोजर कमी घेतलेलं आहे, त्याचं रिस्क आपण त्याच्यावरून रिस्क मिटिगेट करू शकतो. समजा एखादं एकदमच नाजूक प्रॉडक्ट असलं आणि त्याचा वारंवार आपण उपयोग करत असलो आणि त्याचं एक्सपोजर जे आहे आपल्या अंगावरती, आपल्या कपड्यांवरती वगैरे सतत पडत राहिलं तर त्यांनी आपल्याला हाय रिस्कच्या कॅटेगरीमध्ये आपण जाऊ शकतो. तर कुठलंही प्रॉडक्ट वापरताना केमिकल जे असतं, शेवटी हे केमिकलची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी जी असते ही कीड मारायची असते किंवा एखादे डिझीज आहे ते कंट्रोल करण्यासाठी असते. केमिकल हे माणसाला किंवा क्रॉपला किंवा कुठल्या कीडाला हे वेगळं बघत नाही. त्याची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी असते की जेव्हा फवारणी करण्यात येते तेव्हा ही केमिकल्स जी आहे त्याच्यामध्ये डिझाईन जे असतं ते अशा पद्धतीने असतं की एखाद्या टार्गेटवरती पडलं की ते सतत आणि सर्वात लवकरात लवकर किती ते ॲब्झॉर्ब होऊ शकतं ह्याच्याबद्दल त्याची कार्यरता समजलेली असते. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं कीटनाशक वापरतो तेव्हा प्रत्येक वेळा आपण आपल्या पूर्ण शरीराची काळजी घेऊन
आपल्या पूर्ण शरीराला प्रोटेक्ट करणं पुष्कळ गरजेचं असतं. आता ह्याच्यामध्ये रिस्क असते की प्रत्येक केमिकल आपण जेव्हा वापरतो त्याच्यामध्ये रिस्क असते. एखादं प्रॉडक्ट असलं की त्याच्यामध्ये प्रॉडक्टवरती एक टॉक्सिसिटीची लेवल असते. ही टॉक्सिसिटी लेवल आणि दी नंबर ऑफ डेज ऑफ एक्सपोजर ह्याच्या समजा आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याच्यामुळे आपल्यावरती रिस्क होऊ शकते. एक एक्सेप्टन्स असतो, एक डायटरी इंटेक असतो. एखादं कीटनाशक वापरलेलं समजा कडधान्य असलं किंवा एखादा भाजीपाला असला तर आपण वर्षभरात किंवा एका दिवसामध्ये किती ते तसं स्प्रे केलेलं इन्सेक्टिसाईडनी स्प्रे केलेलं फंजिसाईडनी स्प्रे केलेलं प्रोडक्ट किंवा प्रोड्यूस किती आपण दिवसामध्ये खातो त्याच्याबरोबर तो ॲव्हरेज एक्सेप्टेबल डेली इंटेक हा ADI हा लेवल एस्टॅब्लिश केलेला असतो. ह्याच्यामध्ये जो कन्झ्युमरसाठी असलेली सेफ्टी त्याच्यामध्ये आपण डायटरी रिस्क जी आपण करतो त्याच्यामध्ये एक नो इफेक्ट म्हणजे जरी आपण एखादं केमिकल खाल्लं एखाद्या भाजीपाल्याबरोबर किंवा एखाद्या एखाद्या फळाबरोबर तर त्याच्याबरोबर आलेलं इन्सेक्टिसाईड हे आपण कितपत पचवू शकतो ह्याची एक क्षमता दर्शवणारा एक फॉर्म्युला असतो. त्याच्यामध्ये हा डेली ॲव्हरेज इंटेक हा दर्शवतो आणि त्याच्यावरती एक सेफ्टी फॅक्टर असतो. हा सेफ्टी फॅक्टर असतो जवळजवळ 100 पट्टीने केलेला. म्हणजे एखादा केमिकल एखाद्या माणसाने किंवा म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करताना त्या उंदरांवरती वगैरे एक्सपेरिमेंट केला जातो तर हा जो सेफ्टी फॅक्टर असतो हा जवळजवळ 100 पटीने ठेवलेला असतो. तर कुठलंही केमिकल जर आपण अतिरोक्षक केली आणि समजा वारंवार त्याचा उपयोग करत राहिला आणि त्याच्याबद्दल आपण सेफ्टी बाळगली नाही तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल रिस्क होऊ शकते. तर हा जो सेफ्टी फॅक्टर आहे हा सेफ्टी फॅक्टर 2 प्रकारचा असतो. हा एक तर इंट्रास्पीसीस अनसर्टेनिटी जी असते हा 10 पटीने केलेला असतो आणि इंट्रास्पीसीस अनसर्टेनिटी ही पण 10 पटीने केलेली असते. तर जवळजवळ एखादं आपण केमिकल जरी आपण दररोज आपल्या भाजीपाल्यातनं आपल्या अन्नाद्वारे आपण इंटेक जरी केलं तरी आपण जरी 100 पटीने त्याचा जरी इंटेक केला तरी त्याचा काही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. पण आपण बहुतेक वेळा मीडियामध्ये बघत असतो वाचत असतो की पेप्सी कोलामध्ये किंवा पेप्सीमध्ये किंवा कोका कोलामध्ये बरेचसे इन्सेक्टिसाईडचे घटक आढळले गेले. पण ही घटक जरी असले तरी दे आर प्रिव्हेंटिव्ह घटक जे ठेवलेले असतात ज्यांनी आपल्याला जो इन्सेक्टिसाईड जो पदार्थ आपण असतो त्याला तो प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम केला जातो. तर बहुतेक वेळा तुम्ही बघितले असला की तुमच्या इन्सेक्टिसाईड किंवा फंजिसाईडच्या बॉटलवरती एक दर्शवलेलं चिन्ह असतं लाल, हिरवं, निळं, पिवळं. हे दर्शवतं काय की समजा आपण असल्या प्रॉडक्ट्स आपण वापरत असलो तर आपल्या ऑपरेटरला त्याचा किती दुष्परिणाम होऊ शकतो हा दर्शवतो. आपला ओरल आणि जो स्किनवरती असतो डर्मल टॉक्सिसिटी जो असतो हे दर्शवत असतो आणि त्याच्याबद्दल हा प्रॉडक्ट वापरताना त्याच्याबद्दल घेण्याची दक्षता ही आपण त्याच्यामधनं विचार करत असतो. आपण बघत असलो की प्रत्येक वेळा जेव्हा एखादं इन्सेक्टिसाईड वापरलं जातं सर्वात जास्त विषबाधा होण्याची शक्यता जी असते ती नाका आणि तोंडाद्वारे असते. त्याच्यानंतर ही ब्रीदिंगच्या द्वारे म्हणजे आपण जेव्हा श्वास घेत असतो त्याच्याद्वारे होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तर स्किन ॲब्झॉर्प्शन डर्मल एक्सपोजर जे असतं जेव्हा आपण कुठले एखादे कपडे वगैरे घालून कपडे न घालता समजा आपण स्प्रेइंग केलं आणि त्याचा स्प्रेइंग करताना जो आलेला ड्रिफ्ट आहे तो समजा आपल्या अंगावरती पडत राहता सतत पडत राहिला. दिवसभरची स्प्रेइंग केली, दिवसभर फवारणी केल्यानंतर जवळजवळ आपला शेतकरी जवळ दिवसात 4 ते 5 तास शेतामध्ये समजा फवारणी करत असला तर तुम्ही अंदाज करू शकता की त्याच्या अंगावरती 4 तासामध्ये किती ड्रिफ्ट येऊ शकतं आणि हे ड्रिफ्ट आलेलं सतत आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत असतं. आता ह्या ॲब्झॉर्ब होणाऱ्या ड्रिफ्टबद्दल समजा तुम्ही काळजी घेतली नाही तर हे डायरेक्टली आपल्या ब्लडस्ट्रीममध्ये जातं. ब्लडस्ट्रीममध्ये गेल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरू शकतं. तर स्प्रेइंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या अख्ख्या बॉडीला व्यवस्थितपणे कवर करून ठेवणं गरजेचं असतं आणि त्याचं समजा त्या दृष्टीने प्रोटेक्शन केलं तर विषबाधा होण्याची शक्यता टाळू शकते.
कीटनाशक फवारताना सर्वात जास्त म्हणून वापरले जाणारे जे गॅजेट असतात हे इकडे दर्शवले गेले आहे. माझ्याकडे एक पुढे ना जरा एक प्रकारचं किट आपण तयार केलेलं आहे जे बाजारामध्ये अवेलेबल आहे. आपण स्प्रेइंग करताना अख्ख्या बॉडीला कवर करणं पुष्कळ गरजेचं असतं. जसं पायांवरती पैजामा असणं, अंगामध्ये पूर्णपणे अगदी हात झाकेपर्यंत लागणारा असा कुर्ता असतो. हातात नायट्राइल ग्लाउज ज्याने हातावरती हाताळताना किंवा स्प्रेइंग करताना जेव्हा लिकेज होत असतं तेव्हा ते लिकेज आपल्या हातामध्ये कुठल्या जखमेद्वारे आतमध्ये गेलं नाही पाहिजे ह्याची काळजी घेण्यासाठी नायट्राइल टाईपच्या ग्लाउजचा वापर केला पाहिजे, जो इकडे ऑरेंज प्रकारचे दाखवत आहे. तोंडावरती मास्क, हा मास्कसुद्धा असा विशिष्ट प्रकारचा मास्क जो श्वास घेताना तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि डस्ट आणि मिस्ट ह्याच्यापासून आपल्या नाकातोंडामधून जाणारा श्वासातून जाणारा जो जे घटक आहेत त्याच्यावर प्रोटेक्शन मिळण्यासाठी असा लावत गेलेला मास्क. डोळ्याचं प्रोटेक्शन आणि डोक्याचं प्रोटेक्शन हे अशा पद्धतीने आपण समजा स्वतःचं प्रोटेक्शन केलं तर हे आपल्याला दीर्घकाळापर्यंत आपलं प्रोटेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता कमी होऊ शकते. बहुतेक आपण जे कीटनाशक वापरतो साधारणपणे रेड ट्रायंगलच्या प्रोडक्ट्स वापरायचा प्रयत्न कमी करावा. निळे, हिरवे किंवा पिवळा अशा असलेल्या ट्रायंगलवरतीच चेस प्रोडक्ट्स वापरले गेले पाहिजेत, ज्याची विषबाधा होण्याची शक्यता कमी होते. हा जो सेट आहे तो आपल्याकडे ह्या पद्धतीच्या पॅकमध्ये आपल्या रिटेल शॉप्समध्ये अवेलेबल आहे आणि हा तुम्ही तुमच्या रिटेल शॉपमधनं औषधं विकत घेताना त्याच्याबद्दल इन्क्वायरी करू शकता आणि हा तुम्ही विकत घेऊ शकता. बाटलीवरती जनरली समजा आपल्याला कुठल्या भाषेचं वाचन करता आलं नाही किंवा आपल्या शेतकरी बंधूंना वाचन करता आलं नाही तर ह्या प्रकारचे पिक्चर्स असतात, त्यांना आपण पिक्टोग्राफ्स म्हणतो. त्याच्यामध्ये दर्शवलं गेलं असतं की हा प्रोडक्ट वापरताना त्याच्याबद्दल घेतली जाणारी दक्षता ही पिक्चरच्या स्वरूपात या बाटलींवरती दाखवलेली असते, दर्शवलेली असते. त्याचा आपण अभ्यास करूनच आपण जे प्रॉडक्ट वापरायचं आहे ते आपण वापरले गेले पाहिजे. टिपिकली तुम्हाला बघायला मिळेल की त्याच्यामध्ये 2 प्रोसेस असतात. एक तर आपण जेव्हा द्रावण बनवतो त्याला आपण म्हणतो की हँडलिंग ऑफ द प्रॉडक्ट, म्हणजे बाटलीतून प्रॉडक्ट काढणं जे कॉन्सन्ट्रेट असतं आणि ते आपल्या पाण्यामध्ये त्याचा एक डोस बनवणं, हा हँडलिंगचा प्रकार झाला. आणि हँडलिंग झाल्यानंतर दुसरा जो प्रकार असतो जो आपण स्प्रेइंग करतो. जेव्हा ते द्रावण आपण आपल्या टाकीमध्ये भरून तो स्प्रेइंग केला जातो तेव्हाची लागणारी जी रिक्वायरमेंट असते त्याच्याबद्दल इकडे दर्शवलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट हँडल करतो तेव्हा आपल्याकडे हातामध्ये मोजे म्हणजे नायट्राइल टाईपचे ग्लाउज, हे केमिकल रेजिस्टंट ग्लाउज आहेत ज्याच्यामुळे कुठलाही कॉन्सन्ट्रेट जे आहे आपल्या समजा हातावरती इजावर जरी झाल्या असल्या तर त्या इजेद्वारे कॉन्सन्ट्रेट जरी हातावरती पडलं तरी ते आपल्या हातामधून आपल्या शरीरामध्ये जाणार नाही. दुसरं म्हणजे तोंडावरती लावण्यासाठी मास्क किंवा एखादा शिल्ड. एखादी आपण पेप्सी कोलाची किंवा कोका कोलाची एखादी बॉटल ओपन करायची प्रयत्न केला तर एक फिस येतो, म्हणजे बरेच दिवस हलत असल्यामुळे आतमध्ये गॅस तयार होतो. हाच प्रकार आपल्या केमिकल पेस्टिसाईड आपण जेव्हा उघडतो तेव्हा पण त्याच्यामध्ये पण होण्याची शक्यता असते. म्हणून अशी काळजी घेतली पाहिजे की झाकण उघडताना आपले डोळ्यांना आणि तोंडावरती चांगलं व्यवस्थित एखादं प्रोटेक्शन असलं पाहिजे. ह्या प्रकारचा एखादा चष्मा किंवा एक शीट मिळते जी इकडे दर्शवली गेली आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरवरती, त्या टाईपचं शीटने प्रोटेक्शन करून ठेवलं तर आपल्यावरती होणारा जो स्प्लॅशिंग आहे त्याच्यामुळे आपल्या बचाव होऊ शकतो. तोंडाला मास्क असणं म्हणजे एखादे डस्ट टाईपची एखादी फॉर्म्युलेशन असलं तर ते वापरताना आपण जेव्हा डोस बनवतो तर वाऱ्यावरनं बहुतेक उडू शकतं. आपण डोस बनवताना जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्याचा क्लाउड बनू शकतो आणि त्याचा जो वेपर्स ते जे डस्ट पार्टिकल्स आहेत तर तुमच्या नाकाद्वारे ते कॉन्सन्ट्रेट तुमच्या बॉडीमध्ये जाऊ शकतात. जेव्हा स्प्रेइंग केलं जातं तेव्हा पायामध्ये गमबूट असणं जरुरीचे आहे, कारण बरेच वेळा आपण स्प्रेइंग करताना खालच्या बाजूला स्प्रेइंग करत असतो आणि प्रत्येक जो ड्रिफ्ट आहे
तो प्रत्येक वेळा आपल्या पायावरती पडत असतो. पायावरती काही इजा वगैरे झाल्या असल्या तर त्या इजांमधनं जखमेमधनं इन्सेक्टिसाईड जे स्प्रे केलेलं आहे ते विषबाधा होण्याची शक्यता त्यातून होऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळा स्प्रेइंग करताना तरी आपल्याकडे एखादा गमबूटचा सेट असावा आणि तो वापरूनच आपण स्प्रेइंग करावं. पूर्णपणे आपल्या बॉडीला कव्हर करणं गरजेचं असतं, कारण जेव्हा ड्रिफ्ट होत असतं दिवसभर तुम्ही जवळजवळ 3-4 तास जेव्हा स्प्रेइंग करता तेव्हा प्रेस्पिरेशन होत असतो आपल्यावरती. जो पसिना येत असतो त्या पसिन्यामध्ये हे द्रावण मिक्स होऊन आपल्याच बॉडीमध्ये ते ॲब्झॉर्ब होण्याची शक्यता असते आणि त्यांनी विषबाधा होण्याची शक्यता वाढू शकते. प्रत्येक वेळा कुठलाही इन्सेक्टिसाईड स्प्रे करताना केल्यानंतर किंवा फंजिसाईड स्प्रे केल्यानंतर पूर्णपणे आपल्या शरीराला स्वच्छ धुण्याची गरज भरपूर असते. त्यामुळे लागलेल्या कुठलेही अंश जे आहेत ते व्यवस्थितपणे स्वच्छ करता येतात. आता तुम्ही फिल्ममध्ये बघितलेच असतात की समजा एखादी विषबाधा झाली तर सर्वात प्रथम आपण त्या बॉटलबरोबर असलेलं एक जे लिफलेट असतं त्याच्यामध्ये अँटीडोट आणि त्याची घ्यायची काळजी ह्याच्याबद्दल सगळी माहिती सविस्तर लिहिलेली असतेच. पण स्वतः कुठलंही औषध वगैरे न करता हे आपण जवळपासच्या डिस्पेन्सरीमध्ये डॉक्टरकडेच घेऊन जाऊन त्याचा इलाज केला पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्या माणसाला ज्याने समजा त्याला बरं वाटत नसेल तर त्याच्याकडनं ओकाऱ्या काढून घेणं हे मुळीच योग्य नाही. कारण ओकारी काढताना एखाद्या वेळेला पोटात गेलेलं औषध फुफ्फुसात जाऊ शकतं आणि त्यांनी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. तर प्रत्येक वेळा काळजी घ्यायची आहे की एखादा विषबाधा झाल्याचा कोण मरीज असला तर त्याला डॉक्टरकडेच उपचार करून त्याच्याकडेच त्याचं दवापाणी करायची गरज असते. ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल म्हणायचं झालं तर आपण आज जे काही आपण केमिकल्स फवारतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ जो त्याचा रिटर्न मिळतो तो अवघा 40% आहे. पोटेन्शियल जो एखाद्या प्रॉडक्टचा असतो जवळजवळ 85% 90% मिळू शकतो. पण आपल्या स्प्रे करण्याची पद्धत किंवा स्प्रे करण्याचं जे इक्विपमेंट आहे किंवा जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ती जवळजवळ आपण 5 ते 6 वर्ष 10 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आज पण आपण वापरतो आहे. केमिकल्स नवीन झाली आहेत, केमिकल्स नवीन यायला लागली, पण आपण ते केमिकल्स वापरण्याची जी यंत्र आहे ती आपण जुनीच वापरतो आहे. त्याच्यामुळे ज्या प्रॉडक्ट्सची एफिशियन्सी जवळजवळ 85-90% मिळायला हवी त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 40% त्याच्यावरती आपण समाधानी असतो. तर ही वाढवण्यासाठी ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल जाणकारी करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या ज्या बाबी आहेत ते टायमिंग, म्हणजे कधी स्प्रे केला पाहिजे, सकाळी केलं पाहिजे, संध्याकाळी केलं पाहिजे, दुपारी केलं पाहिजे. मेकॅनिकल पद्धत म्हणजे मेकॅनिझम, त्या इक्विपमेंटची मेकॅनिझम माहिती करून घेणं गरजेचं असतं. आणि त्याचं फाईन ट्युनिंग म्हणजे त्याचं कॅलिब्रेशन. एखादा पंप आपण जवळजवळ 5 वर्षापूर्वी आणलेला असतो, तो आज वापरतो आहे. आजपर्यंत आपण त्याची कधी डागडुगी केली नाही, त्याचे आपण कुठले पार्ट्स उघडून बघितले नाहीत किंवा त्याचा वॉशर किंवा कुठला पार्ट्स आपण खोलून चेंज करायचा प्रयत्न केला नाही. तर ही समजा डागडुगी केली तर त्याच्यामुळे तुम्हाला जवळजवळ 20 ते 25% जास्त फायदा होऊ शकतो. जो नुकसान तुमच्या स्प्रेमुळे होत आहे, जे तुमचे स्प्रे जे नुसतेच वाया जात आहेत त्याच्यामध्ये त्याची भरपाई होऊ शकते. तर त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन हा जो प्रकार आहे आणि तुमच्या स्प्रेची मेंटेनन्स हा समजा तुम्ही वारंवार करत राहिलात. मुख्यतः करून त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो स्प्रेइंग इक्विपमेंटमधला तो असतो नोझल, ज्याच्यातून तुमचं सगळं औषध जे आहे ते झाडावरती म्हणजे टार्गेटवरती स्प्रे केलं जातं. तर ही टेक्नॉलॉजी मर्यादित असते टिप टू टार्गेट. टिप म्हणजे तुमचा नोझल आणि टार्गेट म्हणजे तुमचं शेत किंवा तुमचं क्रॉप. तर ह्या टिप टू टार्गेट ह्याची डिलिव्हरी सिस्टम समजा तुम्ही व्यवस्थितपणे समजावून जाणून गेलात तर तुम्हाला ह्या प्रोडक्टची एफिकसी वाढवता येईल, त्याच्यामध्ये खर्च कमी करता येईल आणि तुम्हाला त्याचा फायदा जास्त मिळू शकेल. ह्याच्यामध्ये सेफ्टीची पण बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता बरेच वेळा आपण म्हटलं की नोझलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे नोझल असतील. तर आज बाजारामध्ये
तुमच्याकडे बहुतेक तुमच्या पंपामध्ये पितळेचे नोझल असतील, पूर्वीचे टाकीमध्ये लावलेले पितळेचे नोझल, आणि तुम्हाला वाटतं की पितळेचे नोझल सर्वात म्हणजे 10 वर्षापासून वापरतो, त्याला काही झालं नाही, सर्वात बेस्ट रिझल्ट मिळतो. आज तुम्ही बाजारात गेला तर बहुतेक पितळेचं नोझल मिळणार पण नाहीत आणि तुम्हाला जास्त करून प्लास्टिकचे नोझल मिळतील. तर ह्या नोझल्स जे आहेत, सर्वात महत्त्वाचा घटक जो स्प्रे इक्विपमेंटमध्ये असतो, तर ह्या नोझलमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा जो नोझल आहे ब्रास नोझल किंवा पॉलिमर नोझल किंवा स्टेनलेस स्टील नोझल, हे जास्त करून आपल्या शेतकऱ्यांच्या इक्विपमेंटमध्ये स्प्रेइंग टँकवरती किंवा नॅपसॅक स्प्रेवरती तुम्हाला मिळेल. आणि हल्ली जास्तीत जास्त करून नवीन स्प्रेअर जे यायला लागलेत त्याच्यामध्ये वेगळ्या मटेरियलचे नोझल्स आणि त्याचे टिप्स मिळायला लागलेत. सिरॅमिक, हार्डन्ड स्टेनलेस स्टील किंवा स्टेनलेस स्टीलचे असे नोझल टिप्स मिळतात. तर सर्वात जास्त वापरले गेलेले जे आहेत ते ब्रासचे असतात, पॉलिमरचे असतात किंवा स्टेनलेस स्टीलचे असतात. पण ह्याच्यामध्ये सर्वात बेस्ट चॉईस म्हटलं गेलं तर ह्या सिरॅमिक्सचा जो नोझल टिप असतो हा सर्वात ड्युरेबल नोझल टिप, आणि जो तुम्हाला ज्या कॅलिब्रेशन आणि ज्या अंदाजाने तुम्ही ते स्प्रिंग करायचं असतं त्या अंदाजाने सतत आणि पूर्णपणे तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स मिळू शकतो. आणि हा सर्वात जास्त गरजेचा असतो आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्स फ्री असतो आणि दीर्घकाळ तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. स्प्रेइंग करताना आपण शक्यतोपणे आपण बघत असतो की शेतकरी स्प्रेइंग करायचं म्हटलं, चांगलं स्प्रेइंग झालं म्हणजे काय तर पूर्ण झाडाला अगदी आंघोळ घालून यायचं. आंघोळ घातली की त्याचं मन शांत होतं की माझ्याकडे मी चांगल्या व्यवस्थितपणे स्प्रे केलं. एखाद्या तुमच्या लेबरला सांगितलं की तुम्ही स्प्रे करून या, तो फक्त धावत जातो, शेतातनं धावत जातो, स्प्रे उडत जातो आणि त्याला वाटतं की त्याने स्प्रेइंग केलं नाही. तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं की त्याच्यामध्ये एक तर इव्हन डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, प्रत्येक पानावरती ठिपके मिळाले पाहिजेत आणि ते इव्हन डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे पूर्ण झाडावरती. स्प्रे पॅटर्न जो आहे तो महत्त्वाचा असतो. स्प्रे पॅटर्न इतका चांगला व्यवस्थित झाला पाहिजे की प्रत्येक पानावरती चांगले प्रकारचे डॉट्स झाले पाहिजेत. आता इकडे बघितलं ना, ह्या प्रकारचं समजा तुमच्याकडे त्या पानावरती पॅटर्न झाला तर त्याचा उपयोग चांगला होतो. एकाच बाजूला एखादा स्प्रे झाला आणि एखादं पान एका बाजूने रिकामं राहिलं तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. ड्रॉपलेट साईज, आपण म्हणतो की आपण जेव्हा स्प्रे करतो तेव्हा पंप एकदम फुल प्रेशरवरती भरायचा आणि जितका जास्त धूरसारखा स्प्रे आला तर आपण म्हणतो की हा सर्वात चांगला स्प्रे झाला. तर ते नाही, तर त्याच्यामध्ये एक तर ड्रॉप्स बनले पाहिजेत, ड्रॉपलेट्स. आणि ड्रॉपलेट्स समजा झाले तर तेच जाऊन तुमच्या पानाच्या लॅमिनावरती किंवा त्याच्या पानाच्या सरफेसवरती जाऊन चिकटतात आणि हे चिकटलेले दाणे आहेत, छोटे छोटे कण आहेत, तेच तुमच्या प्रॉडक्ट्सची एफिकसी ला उपयोग होणार आहे. मिस्ट केली आणि फक्त धूर केला तर फक्त त्याच्यावरती ओलसरपणा येणार. तो ओलसरपणा इतका मामूली असणार की ऊन पडलेलं असतं, ते उन्हाने ते जे मिस्ट आहे किंवा तो ओलापणा आहे तो लगेच सुकून जातो आणि त्या औषधाचा काही उपयोग होत नाही. तर ड्रॉपलेट्स बनवून त्याच्यावरती पानावरती पाडणं पुष्कळ गरजेचं असतं. आणि स्प्रे करताना कुठल्याही प्रकारचा ड्रिफ्ट किंवा जो बाजूला येणारा धुवा आहे तो बनता कामा नाही. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी स्प्रेइंग करताना मोठ्या नळकांड्यांनी स्प्रे केलं जातं आणि पान राहतं एका बाजूला, शेत राहतं एका बाजूला, धूर होत असतो आणि आपल्याला वाटतं की हा सर्वात चांगला स्प्रे झाला. तर ती बघण्याची दृष्टिकोन आपल्याला आता चेंज केली पाहिजे. आणि स्प्रे पॅटर्न आणि ड्रॉपलेट साईज हे आपल्या नोझलमधनं कसं काय व्यवस्थितपणे बनवता येईल ह्याच्याबद्दल माहिती करून तशाप्रमाणे स्प्रे केलं तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. सेफ्टीच्या दृष्टीने तुमच्यावरती पण स्प्रे येणार नाही, तुमच्यावरती ड्रिफ्ट येणार नाही, तुमच्या प्रॉडक्टची एफिकसी वाढेल, तुमचा खर्च कमी होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा जास्त मिळू शकतो. आता होय, ॲडजस्ट करताना ॲडजस्टमेंट असं झालं पाहिजे की त्याच्यामध्ये ड्रॉप्स बनले पाहिजेत. आपण ॲडजस्ट करताना काय होतं की जनरली ॲडजस्टमेंट इतकी जास्त केली जाते की त्यामधनं गॅस बनवला जातो आणि हा गॅस गेल्यानंतर तो आपण जेव्हा स्प्रे केला जातो तो ओन्ली 40% आपल्या पानावरती जाऊन पडतो,
20% वाऱ्याच्या दृष्टीने उडून जातो, 20% खाली पडतो, 40%मधलं फक्त 20% परत ते पानामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्याचा उपयोग त्या केमिकलचा त्या क्रॉपवरती होऊ शकतो. आता हे वेगवेगळे स्प्रेइंग पॅटर्न्स दाखवलेले गेले आहेत की स्प्रे करताना ह्या प्रकारचे पॅटर्न्स होतात आपल्या पानावरती. आता हे पॅटर्न्स बनताना आपण म्हणतो की समजा स्प्रे इतका चांगला झाला की पानावरनं पाणी ओघळून जात आहे आणि आपल्याला वाटतं की हा सर्वात चांगला स्प्रे झाला. तर ह्या स्प्रे पॅटर्नमध्ये आपण बघितलं असेल की आपल्याला त्या प्रॉडक्टच्या लिफलेटमध्ये एक कॉलम असतो, त्यामध्ये म्हटलं असतं की पाण्याची मात्रा किती असावी. एका हेक्टरमध्ये 500 लिटर पाणी म्हणजे एखाद्या कापसाचं किंवा टोमॅटोचं किंवा वांग्याचं शेत असलं, 500 लिटर पाणी एक 2.5 ते 3 महिन्याचं क्रॉपवरती तेवढं पाणी पुरेसं होतं. क्रॉपच्या वाढीवरती त्याच्यावरती आपण कमी जास्त करू शकतो, पण तेवढं पाणी तर दिलं पाहिजे. आणि हे पाणी दिल्यानंतर आपण बघू शकाल की हे जे पॅटर्न बनतं हे दुसऱ्या पॅटर्नमध्ये ते 250 लिटर पर हेक्टर वापरलेलं गेलं आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये 500 लिटर पर हेक्टर वापरलं गेलं आहे. ह्या पॅटर्ननी वापरलं गेलेलं पाणी जे आहे ते ह्या टाईपचं पॅटर्न बनवतं आणि हे पॅटर्न समजा आपण आपल्या क्रॉपच्या लीफ स्पेसमध्ये आणू शकलो तर त्याचा त्या इन्सेक्टिसाईडचा फंजिसाईडचा उपयोग चांगला आणि व्यवस्थित होऊ शकतो. इकॉनॉमिकल रिटर्न त्याच्यामधून मिळू शकतात. एक तर प्रोसेस असते की कॅलिब्रेशन, प्रत्येक पंपाचं कॅलिब्रेशन प्रत्येक वर्षी केलं पाहिजे. एक कॅलिब्रेशन समजा जमलं जरी नाही तरी आपण एकदा मेंटेनन्ससाठी तो एकदा वर्षातून खोलून सर्व त्याचे पार्ट्स काढून आणि नवीन त्याच्यामध्ये गॅस्केट वॉशर वगैरे समजा घालू शकलात तर त्याचा जो स्प्रेइंग करण्याची जी पद्धत आहे त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि तो चांगल्या स्टेबल पद्धतीने तुम्हाला तुमचा सातबार देऊ शकतो. आता कॅलिब्रेशन करताना बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात की तुम्ही काय वेगळ्यानं स्प्रे करता, किती पाणी स्प्रे करता, कुठल्या टाईपच्या कंडिशनमध्ये तुम्ही स्प्रे करता, हवेच्या दृष्टीने करता की तुमच्यामध्ये ते लावलेले जे नोझल्स ते किती वर्षामध्ये ते चेंज केले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर कितपत झालेली आहे. समजा ह्या गोष्टींमध्ये तुम्ही समजा वर्षामध्ये एकदा किंवा दोनदा त्याच्याबद्दल निगा केलीत तर ह्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. ह्याच्यामध्ये क्रॉपची सेफ्टी होऊ शकते आणि स्वतःची पण सेफ्टी करू शकता. आता स्प्रेइंग करताना समजा ट्रॅक्टरनी स्प्रेइंग करत असला किंवा चालत जाताना नॅपसॅक्सनी स्प्रे करत असला तर त्याच्यामध्ये समजा जास्त वेगाने धावत गेला किंवा ट्रॅक्टर वेगाने दौडवला तर तो स्प्रेइंग होते तुम्हाला चांगला पॅटर्न देऊ शकणार नाही. तुमचा तो जो ड्रॉपलेट साईज आहे तो तुम्हाला टार्गेटवरती व्यवस्थित एस्टॅब्लिश करता येणार नाही. तर करेक्ट वॉकिंग स्पीड किंवा ड्रायव्हिंग स्पीड हे चा अंदाज घेणं पुष्कळ गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्या कॅलिब्रेशनच्या एक्सरसाइजच्या दृष्टीने किती पाणी लागणार आहे त्या पाणी लागण्याच्या संकेतावरनं तुम्ही तुमचं केमिकल वापरायचं आहे ते ह्याच्यावरनं तुम्हाला मिळू शकेल. आता तुमच्याकडे टाईप्स बरेच प्रकारचे नोझल्स पण बघितले असतात. आजकाल हर्बिसाईड म्हणजे तणनाशक वापरायचा पुष्कळ प्रचार वाढलेला आहे, पण तणनाशक वापरताना त्याला लागणारे नोझल जे आहे ते आपण सतत जे आपल्याकडे आहे त्यांनीच वापरतो आहे. आता तणनाशक स्प्रे करताना आपल्याला फ्लॅट फॅन नोझलची शिफारस केली जाते. फ्लॅट फॅन नोझल करतं काय की तुम्ही जेव्हा स्प्रे करता, जमिनीवरती स्प्रे केलं जातं तेव्हा एक ब्लँकेट बनवली गेली पाहिजे, एक परत बनवली गेली पाहिजे पूर्ण जमिनीवरती. आणि ती परत बनवण्यासाठी फ्लॅट फॅन नोझल हा जो प्रकार आहे ह्यानी हा जो परत बनवण्याचा प्रकार आहे तो व्यवस्थितपणे करता येतो. हॉलोकोन किंवा तुमच्या बाकी स्प्रेवरती लावलेला जो नोझल आहे त्यांनी समजा करायचा प्रयत्न केला तर फक्त पाणी तिकडे अशा ठिकठिकाणी जमून राहील आणि जो हर्बिसाईडचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला वापरता व्यवस्थित घेता येणार नाही. तर नोझल वापरताना सुद्धा इन्सेक्टिसाईड वापरताना एक तर फुलकोन वापरला पाहिजे, हर्बिसाईड वापरताना हॉलोकोन वापरलं पाहिजे आणि म्हणजे तणनाशक वापरायचं असेल तर फ्लॅट फॅन नोझल वापरलं पाहिजे. आता हे फ्लॅट फॅन नोझलचा जो प्रकार आहे हे आता आपल्या देशामध्ये पण यायला लागले भरपूर प्रमाणामध्ये. तर आपण जो जनरली बघतो आहे
की पंपाबरोबर आलेलं लाल पिवळं किंवा हिरव्या रंगाचे मोठे मोठे रोज टाईप नोजल लावले असतात, त्याचा काही उपयोग नाही. त्यांनी फक्त औषध वापरलं जास्तीत जास्त औषध फेकलं जातं आणि त्याचा आपला जो पॅटर्न बनवायचा आपण जो प्रकार समजलास तो काही बनत नाही. नोझलची मरम्मत केली पाहिजे नेहमी. प्रत्येक वेळा स्प्रे केल्यानंतर चान्सेस असतात की आतमध्ये डिपॉझिट होऊ शकतं, केमिकल आतमध्ये चिकटून राहू शकतं, तर त्या ब्रशच्या सहाय्याने ते नेहमी एकदा काम झाल्यानंतर स्वच्छ साफ करणं गरजेचं असतं. आणि समजा असं स्वच्छ केलेलं नोझल आहे, जे छोटंसं टिप आहे, 1 मायक्रो साईजचं असतं, 1 मिलीमीटर साईजचं ते नोझल असतं. ते जर समजा 1.25 किंवा 1.5 mm जरी झालं तर तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमचं पाणी त्यातनं किती वेस्ट होत आहे. तर ती जी टिप असते नोझलला लावलेली पुढची एक चकती असते, ती पण त्याच्यावरती पण तुम्ही नेहमी नजर ठेवून ती वारंवार चेंज केली पाहिजे किंवा त्याला स्वच्छ करत राहिलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी होत्या ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल. तुमच्या काही प्रश्न वगैरे असतील तर आपण त्याच्या सांगू शकतो. तणनाशक जे आहे, या तणनाशकामध्ये चणा पिकावर काही तणनाशक वगैरे आहेत का? अजून चण्यावरती कुठला अजून बनवलं नाही आहे सिलेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड, पण ट्रायल्स आणि डेमॉन्स्ट्रेशन चालू आहेत. चालू आहे. ते होतीलच, म्हणजे 2 वर्ष अजून लागतील त्याला. धन्यवाद. हां, तर ग्रासेस आणि सेजेससाठी भरपूर आहेत आपल्याकडे. होय, रुंद पानं पण आहेत, पण ते ग्लायफोसेट वगैरे ह्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. लायफोसेट तर याच्यावरती चालणारच नाही ना, चण्यावरती. चण्यावर आपल्याला विडीसाईड मारायचं असेल तर रुंद पानाचं तण मारण्याकरता मला वाटतं विडीसाईड नाही आहे ना सध्या चण्यावर. सध्या नाही आहे. सध्या नाही, पण जे लांब पानाचे लांब असतील पानाचे ग्रासेस आणि जे सेजेस म्हणतो ते आहेत. ते आहेत. हो, ठीक. पण ते सिलेक्टिव्ह नाही आहेत. आता चण्यासाठी सिलेक्टिव्ह नाही आहेत. आपण सिलेक्टिव्ह हर्बिसाईड जेव्हा म्हणतो तेव्हा आपण समजा सोयाबीनमध्ये स्प्रे केलं तर सोयाबीनला त्रास होणार नाही, पण चण्यामध्ये वेगळं काही ती पद्धत आहे की चण्यामध्ये जरी आपण दुसरे स्प्रे करायचा प्रयत्न केला तर चण्याला हानी व्हायची शक्यता आहे. म्हणून ते एक्सपेरिमेंट अजून चालू आहेत आणि त्याचा शोध आता 1-1.5-2 वर्षामध्ये ते प्रॉडक्ट पण येऊ शकते. ग्लायसेलवरती काय म्हणजे बंदी आली आहे की येणार आहे काय ग्लायफोसेट? बंदी अशी नाही आहे, पण बरेचशी लोकांकडे मीडियामध्ये बरंचसं डिस्कशन चालू आहे की जगभरात हे सर्वात जास्त विकलं जाणारं हर्बिसाईड आहे. आणि लोक काय करत आहेत की कपाशीमध्ये ST-BT कॉटन आल्यामुळे ते जे अनेक म्हणजे अनऑफिशियल रिलीज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक ग्लायफोसेट वापर चालू केलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल बरीचशी लोकांमध्ये डिबेट चालू आहे की हा वापरता कामा नाही. पण क्रॉप लाईफ तर्फे CCI तर्फे सुद्धा बरेच रजिस्ट्रेशन रेग्युलेटरी अथॉरिटीजकडे बोलणं चालू आहे. आणि त्याचे रिकमेंडेशन काय, म्हणजे आपण जो स्टँडिंग क्रॉपमध्ये खाली जर वीड असेल तर विडी साईडला मारण्याकरता रिकमेंड आहे की फॉलो लँड असेल ना जिथं कचरा आहे तिथंच मारण्याकरता याचं? आता रेग्युलेटरीच्या अँगलनं बघितलं किंवा शिफारस जी केली जाते CIB म्हणजे सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्डकडनं, त्याच्यामध्ये शिफारशीमध्ये तुम्ही लेवल समजा वाचलं तर ते ग्लायफोसेट आज चहामध्ये वापरण्यासाठी शिफारस केलेली आहे. आणि दुसरा जो त्याचा उपयोग केला जातो तो फॅलोलँडमध्ये, म्हणजे रेल्वे ट्रॅक्स किंवा रोड साईड्स किंवा कुठेही असा. पण शेतकरी काय म्हणतो की आपल्या समजा फळबाग असली तर त्याच्यामधलं जे मधले आलेले तण आहे त्याच्यासाठी वापरण्यासाठी तो म्हणजे बिंदास वापरतो, त्याचा काय दुष्परिणाम होत नाही. म्हणजेच वापरायला हरकत नाही असं आपण म्हणतो. वापरायला हरकत नाही. बरं, पण त्याचं रिकमेंडेशन ॲक्च्युली फॅलोलँड मधलं वीड असेल तेच मारण्याकरता आहे. त्याच्यासाठीच रेकमेंडेशन केलेलं आहे. म्हणूनच समजा तुमच्याकडे एखादा क्रॉप नाही आहे, समजा चहा मळा तर तुमच्याकडे नाही आहे, कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये चहा मळा नाही आहे, तर त्याचं रेकमेंडेशन नसताना डिपार्टमेंट म्हणतं की काय की समजा चहा मळा नाहीच आहे तर हा प्रोडक्ट कशाला पाहिजे. पण शेतकऱ्याची गरज आहे आज की त्याला तण वाचवायचं असतं, कारण बांधावरती किंवा रस्त्यावरती त्याच्यावरनं येणारे वीड्स आहेत, त्याच्यावरनं आलेला कीड आहे किंवा डिजीज आहे, तो कमी करण्यासाठी तुम्हाला तो तण काढलंच पाहिजे. आणि तण काढण्यासाठी सर्वात चांगला आणि व्यवस्थित आणि स्वस्त आज समजा तुम्ही बघितलं गेलं तर ग्लायफोसेटच सर्वात महत्त्वाचं
दर्शवलं जातं. सर संत्रा आणि मोसंबीवर फरक पडेल का त्याचा? नाही काही होत नाही. म्हणजे ग्लायफोसेट हे असं हर्बिसाईड आहे की हिरव्या पानावरती समजा तुम्ही स्प्रे केलं तर त्याच्यावरतीच इफेक्ट होतो. ते मातीला एकदा लागलं, चिकटलं, टच झालं तर त्याचं विघटन होतं. त्याचं काही अवशेष राहत नाही. सर जेव्हा फळं लागलेले असतात तेव्हा झाडावर जेव्हा फळं लागलेले असतात तेव्हा जर मारलं तर काही फरक पडते का? काही नाही. आणि काही नाही. त्याचा रेसिड्यू इफेक्ट? नाही, काही नाही. रेसिड्यू इफेक्टच नाही काही. म्हणजे ते सांगतोय ना की ग्लायफोसेट मारण्यासाठी म्हणजे कुठलंही तणनाशक असलं तर त्याच्यामध्ये एकतर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे, एक पहिली गोष्ट. आणि जे वीड आहे, कुठलं जे झाड मारायचं आहे तुम्हाला ते वाढत्या अवस्थेत असलं पाहिजे. समजा वाढतं नसलं तर त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन होणारच नाही. केमिकल जे स्प्रे केलं ते समजा ॲब्झॉर्बच झालं नाही तर त्याचं विघटन कसं होणार? तर आपण म्हणतो की जेव्हा आपण स्प्रे करतो तेव्हा हिरवं असलं पाहिजे पानं समजा हिरवं असले तर त्यावरती ते ॲब्झॉर्ब होणार. ॲब्झॉर्ब झालं तर ते तिकडच्या तिकडे मरणार. आणि समजा ते जमिनीवरती पडलं तर जमिनीवरती जसंही टच होतं ग्लायफोसेट तर त्याचं तिकडे वेगळं विघटन होऊन जातं. त्याचा काही उपयोग राहतच नाही. सर जेव्हा फळं लागलेले असतात तर काही लोक म्हणतात की ते फळ गळतात बा ग्लायसोपेट मारल्यानंतर. आता फळ गळणं हा कशामुळे होऊ शकतं की तुम्ही जेव्हा ग्लायफोसेट जमिनीवरती मारता तर त्याला हुड लावून मारणं पुष्कळ गरजेचं आहे. अच्छा. लोक काय करतात की स्प्रे करताना फक्त असं मारतात आणि त्याचा धूर जरी उडाला, थोडासा जरी त्याचा कण पानावरती पडला किंवा फळावरती पडला तर त्याचा तिकडे परिणाम दिसणार. कारण तो हिरव्या पानावरती लगेच पकडतो आणि फोटोसिंथेसिसला इफेक्ट करतो. तर वापरायचंच असलं तर त्याला हुड लावणं गरजेचं आहे. आणि जितकं जमिनीला टच करून तुम्ही स्प्रे करा तितकं तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. म्हणजे आपण मी वर्षातून म्हणजे 2दा वापरतो ग्लायसोपेट, भरपूर वापरतो. बरं. तर जमीन वगैरे खराब नाही होणार ना? नाही ना, बिलकुल नाही खराब. पक्का? जसं आहे ना, जमिनीत एकदा टच झालं की त्याचं विघटन होतं. त्याला काही बाधा होत नाही. आणि हे जे तुम्ही वापरता म्हणता तर तुम्ही वर्षामध्ये एकदाच वापरा. अच्छा. म्हणजे आता वीड परत वाढलं म्हणून परत स्प्रे केला असं करू नका. कारण त्या जमिनीला पण त्याची सवय होते. मग त्या वीडला पण सवय होते. आणि समजा तुम्ही कमी मात्रेमध्ये टाकलात तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते. तर त्यांनी त्या रेजिस्टन्सनी ते तुम्हाला वीड परत येईल. आणि तर तुम्ही आज समजा 8 ml प्रति लिटर मारत असाल तर तुम्हाला 10 ml वापरावं लागेल. तर त्याचा उपयोगच नाही ना. समजा 6 ml 5 ml वरती ते काम करतं आहे आणि तुम्ही एकदाच स्प्रे केलं, बाकीचं आलेलं वीड तुम्ही कल्चरल म्हणजे मेकॅनिकल मेथडनी तुम्ही उपटून काढलं किंवा नांगरट करून काढलं तर ते तुम्हाला कंटिन्युअस अगदी 2-3 वर्षामध्ये पूर्ण शेत जे आहे ते एकदम वीड मुक्त होईल. आणि रेसिड्यूचा तर काही प्रॉब्लेमच नाही? रेसिड्यू काहीच नाही. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. सर याने काही हीट वाढते का जमिनीत? काही नाही. कारण ज्या लोकांनी मारलेत बगीच्यामध्ये, मी मारतो रेग्युलर, हां पण पाणी सोडलं त्यामुळे बगीचा हिरवा राहिला. आणि 2 हारीमध्ये असं झालं की तिथे पाणी देण्यातच नाही आलं. हां तर त्यामुळे तिथे स्प्रे तिथेही मारला मी जमिनीवरती. पण तिथल्या जमिनीवरती स्प्रे मारून त्याचा काही उपयोग होत नाही. जसं सांगितलं नाही, त्याला काँग्रेस होतं, म्हणजे काही ना काही गवत होतं त्याच्यावरतीच मारला. पण नुसतं जमिनीवर नाही मारणार, कारण औषध कॉस्टली आहे. माणसाचा रोजच महाग पडतो औषधापेक्षा. पण त्या 2 हारीमधल्या झाडाचे चिमल्यासारखे वाटलेत. तिथे पाणी नाही गेलं. म्हणजे ते पावसाळ्यात मारलेले आहेत, असं नाही की पोळा झाल्यानंतर मारलेले आहेत. बरोबर. मग काही हीट डेव्हलप झाली असेल त्यामुळे झालं असेल का? नाही, हीटवर काही होत नाही डेव्हलप. थँक्यू. संरक्षण किटविषयी कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारा. सॉरी. उपलब्धता किंवा कसा वापर करायचा ह्याच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. सर पॅकेज 5 लिटर 35 लिटरमध्ये पण आहे ना? 5 लिटरमध्ये आहे. 35 मध्ये नाही, 35 नाही. 5 पेक्षा मोठा असला तर परवडत आहे का? 5 क्वांटिटी किती डब्बे घेऊन कॅरी करणार? नाही, पण ते तुम्ही टी स्टेटमध्ये गेलात, आसाम, वेस्ट बेंगालमध्ये गेलात तर तिकडे 100 लिटरची पण टाकी मिळते, 200 लिटरची पण मिळते. कारण ते लोक टी स्टेटवाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घेतात. आपल्याकडे शेतकरी बहुतेक 35 किंवा पूर्वी आपल्याला 20 लिटरची पण टाकी मिळायची. आता ती 20 लिटरची टाकी पण कोण वापरत नाही किंवा घेत नाही. सर मिरा 71 मध्ये 71% असतो ग्लायसोपेट. होय. आणि राऊंड अप वगैरे मध्ये कमी असतो. होय. तर मिरा 71 जास्त ठीक आहे की हे?
तुम्ही दोन्ही जे एक तर हे जे आहे अमोनियम सॉल्ट आहे, मेरा 71 जो आहे ते अमोनियम सॉल्ट आहे आणि हे जे आहे ते दिस इज IPA सॉल्ट. अच्छा अच्छा. ओके, दोघांचा AI बघितला, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट बघितला तो सेम आहे. पण त्याचा पर्सेंटेज जास्त आहे त्याच्यात. नाही, पर्सेंटेज दिसलं जास्त, पण ते अमोनियम सॉल्ट बेस्ड आहे आणि हे IP सॉल्ट बेस्ड आहे. दोघांचा AI सेम आहे. तुम्ही 71 जरी मारलं किंवा 35 असतो याच्यात. हां, ते जरी मारलं तरी रिझल्ट सेम आहे, पण कार्य करण्याची जी पद्धत आहे ते अमोनियम सॉल्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये एक फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं. अच्छा. फर्टिलायझर काय करतं म्हणजे मेरा 71मध्ये ते फर्टिलायझर वीड्सला वाढवतं. थोडंसं जरी मॉइश्चर असलं तर वीड वाढवतं. वीड वाढलं की त्यावरती ते अटॅक करतं. अच्छा. तर त्याचा तो इफेक्ट अमोनियम सॉल्टच्या दृष्टीने होतो. किंवा फक्त ग्लायफोसेट वापरलं तर त्यामध्ये फर्टिलायझर नसतं, ते फक्त IPA सॉल्ट आहे. नाही, आम्ही युरिया टाकतो सर हां, त्याच्यात. म्हणजे युरिया टाकता ना, युरिया टाकता कशासाठी, तर ती युरिया टाकायचं म्हणजे ती गरज जी असते ती वीड्स वाढवायची. समजा जेव्हा ती ग्रोथ स्टेजमध्ये येईल किंवा हिरवळ येईल त्याच्यामध्ये, त्या हिरवळच्या वीडवरती तुम्ही समजा ग्लायफोसेट मारलं तर ते लगेच त्याच्यावरती इफेक्ट होतो आणि तो मरून जातं. सर त्याची प्रोसेस अशी आहे ग्लायसोबेटची की तो जेव्हा आपण मारतो तो खालती जडापर्यंत जातो आणि जेव्हा वापस येतो तेव्हा ते वाढवतो त्याला. बरोबर. तर मग त्या जरव्यात तर त्याचा रेसिड्यू राहत असेल ना मग नाही, जमिनीच्या आतमध्ये. ते म्हणजे प्लांट सिस्टमच्या बाहेर जर गेलं तर ते अच्छा, तो इनइफेक्टिव्ह होऊन जातो मग. इनइफेक्टिव्ह होऊन अच्छा, जातं. ठीक ते आहे. पानातच आतमध्ये जाऊन सिस्टमिक आतमध्ये जातं, हां, systemic, रूट झोनमध्ये जातं. रूट झोनमधनं जे फ्लोएम झोयलमचे जी ज्या पेशी आहेत त्याच्यामधनंच ते ट्रान्सलोकेट होत असतं. त्या ट्रान्सलोकेशन झाल्यामुळे त्याचं फोटोसिंथेसिस कमी होऊन जातं आणि फोटोसिंथेसिस कमी झालं तर तुम्हाला पिवळं व्हायला दिसतं. ते एकदा पिवळं झालं की ते गॉन. अच्छा सर, ते जे जमिनीच्या आतमध्ये जे रूट्स राहिलं मग मेलेलं रूट्स म्हणजे त्याच्यावर ते कार्बन म्हणून यूज होईल का मग सॉईलमध्ये? त्याचा उपयोग होईल म्हणजे एकदा त्याची व्हेजिटेटिव्ह स्टेज खतम झाली की ते ऑर्गॅनिक मॅटर होऊन जातं. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन होईल जाईल. तो कार्बन होणार, तो एकदा सडला म्हणजे आपण त्यावरती पाणी देत राहिलं तर तो जीवाणू सडत त्याच्यात राहिला, डेव्हलप होईल म्हणजे. तो त्याचा ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. किट्स जे आहे आपण सेफ्टी किट्स ते आता कंपल्सरी केल्या का कृषीच्या दुकानात जेव्हा शेतकरी जाते तर त्यांनीच त्या पुरवठा केला पाहिजे की कसं काय? नाही, अजून कंपल्सरी असं केलं नाही, पण आम्ही आमच्या म्हणजे असोसिएशनच्या माध्यमातून आणि बाकी यंत्रणातनं सुद्धा आपण सांगतोय की हे किट जे आहे ते दुकानातनं अवेलेबल केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जेव्हा म्हणजे इन्सेक्टिसाईड किंवा फंजिसाईड घेतात तेव्हा त्यांना ही घेण्याची सांगितलं पाहिजे. पण मागणी अशी असते की शेतकऱ्याला वाटतं की प्रत्येक प्रॉडक्ट बरोबर एखादं किट मिळावं किंवा ग्लाव तरी मिळावा किंवा मास्क तरी मिळावा. आता होतं काय की एखादं जसं साहेबांनी विचारलं की 35 लिटरची टाकी आहे का. आता 35 लिटरची टाकी घेतली आणि एखाद्याने 2 टाक्या घेतल्या, त्याला 70 लिटर लागत असेल, 2 टाक्या घेतल्या, त्याला 2 किट मिळाले. प्रत्येक टाकीबरोबर एक किट 2 किट घेतल्या तर तो म्हणतो काय की मला 2 किट नको, माझं एका किटचे पैसे कमी करून दे. तर हा जो व्यवहार आहे तो एकदम कॉम्प्लिकेशन होतो आहे. तर आम्ही असं व्यवस्थापनाला सांगतो आहे की हे किट्स अवेलेबल करून द्यायचे. आणि आम्ही हा प्रोजेक्ट जो आम्ही क्रॉप लाईफच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट केला आहे महाराष्ट्र, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये, जिकडे काही ठिकाणी डीलरच्या दुकानामधनं आणि डिस्ट्रीब्युटरच्या दुकानामधनं किट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि आमची ही जी सगळी मंडळी आहे ती तिकडे बराचसा अवेअरनेस क्रिएट करतायत आणि लोकांना, शेतकऱ्यांना प्रवृत्त करतायत की ही जेव्हा तुम्ही फॉरवर्डिंग कराल तेव्हा किट नेहमी वापरायची गरज आहे आणि ही अवेलेबल करून दिलेली आहे तिकडे. धन्यवाद देसाई सर. केमिकल्सचा सुरक्षित व जबाबदार वापर या सदराअंतर्गत आपल्याला आज देसाई सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी देसाई सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानते. या व्याख्यानाअंतर्गत सरांनी कीटकनाशक वापरताना उद्भवणारे धोके, कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशक कसे वापरावे, वापरल्यानंतर घ्यावयाची काळजी, तसेच कीटकनाशक वापरताना घ्यावयाची पर्यावरणाची काळजी इत्यादी बाबींबद्दल आपल्याला फार उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेले आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी स्प्रेइंग कसे करावे, त्याचप्रमाणे कीटकनाशक वापरताना ज्या आपल्याला ॲसेसरीज वापरायच्या असतात त्याचा एक डेमोसुद्धा दिलेला आहे. सर्वांना फार सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे त्यांनी. आणि फार छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये कव्हर केल्या आहे, जसं की स्प्रेइंग करताना नोझल कसं असावं किंवा नोझलचे काय प्रकार असतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाईड, हर्बिसाईड आणि तणनाशक हे वापरताना त्यामध्ये काय काय फरक असतो हे सुद्धा सरांनी फार व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. तर यासाठी मी सरांचे फार फार आभार मानते. ॲग्रोव्हिजनतर्फे आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे. तसेच आजच्या या व्याख्यानासाठी सरांना एक स्मृतिचिन्ह सुद्धा मी देत आहे ॲग्रोव्हिजनची आठवण म्हणून. धन्यवाद सर. यानंतर पुढील व्याख्यान आहे